आज आपण धम्मपदाची गाथा, धम्मपद गाथा आणि कथा, गाथा नंबर 251 पाहत आहोत. आजच्या धम्मपद गाथेचा विषय आहे तृष्णेसमान दुसरी नदी नाही. पहा, नद्या आपण अनेक पाहिल्या, छोट्या मोठ्या, ऋतूमध्ये वाहणाऱ्या आणि 12 महिने वाहणाऱ्या. परंतु या सर्व नद्यांमध्ये जर कोणती अशी महान नदी असेल की जी नदी सतत वाहत राहते, अशी कोणती नदी असेल तर ती आहे तृष्णारूपी नदी, वासनारूपी नदी की जी सतत वाहत राहते. तर आपण पाहू धम्मपदाचे हे गाथा नंबर 251. गाथा अशी आहे. नथी राग समो अगी, नथी दोष समो गहो, नथी मोह समं जालं, नथी तन्हा समानदी. नथी राग समो अग्गी. नथी म्हणजे नाही, नथी राग समो अग्गी, नथी दोष समो गहो, नथी मोह समं जालं, नथी तन्हा समा नदी. बुद्ध म्हणतात की नथी राग समो अग्गी, रागाच्या सारखा दुसरा कोणता अग्नी नाही. इतका महाभयानक अग्नी. आपण आग पाहिली असेल, परंतु त्या आगीपेक्षा महाआग, भयानक आग जर कोणती असेल तर ती आहे आसक्ती. राग म्हणजे क्रोध नाही. आपण रागाला नेहमी क्रोध असं समजतो, पण पाली भाषेमध्ये जो राग शब्द येतो, हा राग म्हणजे आसक्ती, एखाद्या गोष्टीविषयी असणारी अटॅचमेंट. तर बुद्ध म्हणतात नथी राग समो अग्गी, आसक्तीसारखा अग्नी कोणताच नाही. कारण आपण जे अग्नी पाहतो त्या अग्नीने एखादा व्यक्ती भाजतो, एखादा प्राणी भाजला जातो, परंतु रागरूपी जे अग्नी आहे त्या रागाने म्हणजे त्या आसक्तीने आतापर्यंत कित्येक पिढ्यानपिढ्या आगीमध्ये भस्मसात झालेल्या आहेत. कित्येकांचे संसार आगीमध्ये भस्मसात झालेले आहेत. आणि भविष्यात किती होतील माहीत नाही. नथी दोष समो गहो. गहो म्हणजे ग्रह, ग्रह म्हणजे गाठ. आपण जे आपल्या मनामध्ये गाठ बांधतो द्वेषाची, तर भगवान बुद्ध म्हणतात नथी दोष समो गहो. द्वेषासारखी दुसरी गाठ नाही. जे आपण दुसऱ्याविषयी द्वेष करतो, तर भगवान बुद्ध म्हणतात की ती गाठ म्हणजे महाभयानक गाठ आहे. आपण शेतकरी लोक आहोत, आपल्याला बैलगाठ माहीत आहे, फरक फाशाची गाठ माहीत आहे, नाना तऱ्हेच्या गाठी माहीत आहेत. परंतु बुद्ध म्हणतात द्वेषाची जी गाठ एकदा का बसली, इतकी महाभयानक आहे की ते ज्याच्या चित्तात उत्पन्न होते त्याचंच नुकसान करते. आणि म्हणून नथी दोष समो गहो, द्वेषासमान दुसरी कोणती गाठ नाही. पहा,
तुम्ही कधी घरामध्ये तुमचे दागिने पोहत असाल आणि त्याचा कधी कधी गुंता होतो, एकमेकांमध्ये गाठ बसून जाते. ती गाठ तुम्ही उकलायला कधी कधी सोपी जाते, परंतु द्वेषाची गाठ एवढी भयानक असते की तिने अनेकांची हानी केलेली आहे. नथी मोह समंग जालंग, जाळंही आपण पाहिलेलं आहे, वेगवेगळे जाळे पाहिले. भगवान बुद्ध म्हणतात, परंतु या मोह जो आपल्या चित्तामध्ये असतो, तर ते जे जाळं असते ते अत्यंत भयानक असते. आणि मग नंतर भगवान बुद्ध म्हणतात, नथी तन्हा समा नदी, तृष्णेसारखी दुसरी नदीच नाही म्हणतात भगवान बुद्ध. तुम्ही फार मोठमोठ्या नद्या पाहिल्या असतील, पण तृष्णेसारखी, आसक्तीसारखी, वासनेसारखी नदी की जी सतत वाहत राहते आणि इतक्या दूर वाहते की तिचा अंत नाही. तिचा अंत फक्त शेवटच आहे, सागर. जसं या नदीचा शेवट सागर आहे, सागराला जाऊन मिळते, तसं या तृष्णारूपी नदीचा अंत शेवट कुठं आहे? ही निर्वाण किंवा बुद्धाला ती जाते आणि तिथे त्या तृष्णारूपी नदीचा अंत होतो. आता आपण पाहू की ही शिकवण तथागतांनी कुठे आणि कोणाला दिली. तर एका वेळी भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहरत असताना 500 भिक्षू धम्मश्रवण करण्यासाठी आले आणि त्यांना उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटली. त्यावेळी काही उपासक भगवंताचरणी धम्मश्रवण करण्यासाठी आले. पहा, म्हणजे 500 भिक्षू धम्मश्रवण करण्यासाठी आले, तर त्यावेळी काही उपासकसुद्धा धम्मश्रवण करण्यासाठी आले. आणि त्या उपासकांनी मग भगवंतांना विनंती केली. काय विनंती केली? की भगवान, आम्हाला काही धम्मोपदेश द्या, धम्माचा उपदेश द्या. तेव्हा तथागतांनी काय केलं? त्यांनी विनंती केली आणि भगवान बुद्धांनी उपदेश सुरू केला का? नाही. भगवान बुद्ध गप्पच बसले. भगवान बुद्धाला काही तेव्हा धम्मोपदेश करायचा नव्हता. भगवान शांत राहिले. पहिल्यांदा भगवान गप्प राहिले. मग त्यांनी दुसऱ्यांदा विनंती केली की भगवान, आम्हाला काहीतरी धम्मोपदेश करा. दुसऱ्यांदाही भगवान गप्प राहिले. परंतु तिसऱ्या विनंतीनंतर भगवंतांनी उपदेश दिला. परंतु ज्या लोकांनी धम्मश्रवण करण्यात एवढी उत्सुकता दाखवली, कशामध्ये उत्सुकता दाखवली त्यांनी? बुद्धाला विनंती करण्यामध्ये की भगवान उपदेश करा, त्यामध्ये उत्सुकता दाखवली. त्यांचे खरे लक्ष धम्मश्रवणात नव्हतेच, फक्त उत्सुकता दाखवली की भगवान उपदेश करा. पण त्यांचं लक्ष मात्र धम्मश्रवणात नव्हतंच. दुरून तर आले होते, मात्र धम्म ऐकण्यात रुची नव्हती. दुरून आले होते, पण धम्म ऐकण्यामध्ये रुची नव्हती. कदाचित दुरून आल्यामुळे थकले असतील, ऐकण्याची क्षमता नसेल. श्रोत्यापैकी कोणी बसल्या बसल्या डुलकी मारू लागला, कोणी जांभया देऊ लागला, कोणी इकडे तिकडे पाहू लागला, कोणी बसल्या बसल्या जमिनीवर अंगठीने रेषा उडू लागला, कोणी निरंतर आकाशाकडे पाहू लागला, आणि कोणी जे ऐकत आहेत असे वाटत असले तरी त्यांच्या मनात हजारो तर्कवितर्क चालू असल्याचे वाटत होते. म्हणजे श्रोते ऐकतात का नाही त्याचे हे लक्षण आहेत, ऐकत नसल्याचे. की कोणी खाली हाताने रेघोट्या ओढतात, खाली लक्ष घालतात, कोणी डुलक्या देतात, कोणी वर पाहतात आकाशाकडे. आणि काही काही असं वाटते की हे ऐकू राहिले, पण त्याचं सुद्धा लक्ष ऐकण्याकडे नसते. पहा,
मग असं त्यांचंसुद्धा लक्ष भगवान बुद्धाच्या प्रवचनाकडे नव्हतं. परंतु बुद्ध तुम्हाला पाहून, तुमच्या मनातील भाव पाहून किंवा तुम्हाला जे अनुकूल आहे तेच थोडे सांगणार. लोक ऐकत का नाही हे महत्त्वाचं आहे पहा, आणि लोक काय ऐकतात हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सांगत असतो की ऐकणे ही एक कला आहे, धम्म श्रवण करणे ही एक कला आहे, पण आपण धम्मश्रवण करतच नसतो. बऱ्याच वेळा आपण धम्मश्रवण करत नसतो. आपण श्रवण करणे म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजणं आवश्यक आहे, की धम्मश्रवण करणे म्हणजे काय. धम्मश्रवण करणे म्हणजे बोलणारा जे काही सांगत आहे ते ऐकून घेणे, ते आपल्या बुद्धीला पटो की न पटो ऐकून घेणे, त्याला म्हणतात धम्मश्रवण करणे. मग तुम्हाला जर ते पटत नसेल, तुमच्यावर काही सक्ती नाही की तुम्ही ते स्वीकारलंच पाहिजे. तुम्ही त्याचा विचार करून त्यातलं तुम्हाला जे आवश्यक आहे ते घ्यायचं, आणि जे अनावश्यक वाटते ते सोडून द्यायचं. जे योग्य वाटते त्याचा स्वीकार करायचा, आणि जे अयोग्य वाटते ते अस्वीकार करायचं. परंतु हे केव्हा करायचं? प्रथमतः श्रवण केल्यानंतर, प्रथमतः ऐकल्यानंतर. पण आपण असं कदापि करत नाही. आपण बसलेले असतो, सांगणारा सांगत असतो, पण आपण संपूर्ण ऐकत नाही. आपण काय ऐकत असतो? आपण तेच ऐकत असतो की जे आपल्या मनामध्ये आहे, आणि सांगणारा आपल्या मनाला अनुकूल असेल तेच जर तो सांगत असेल तर आपण ते ऐकत असतो, आणि आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा होते तेव्हा ते आपण ऐकत नाही. आणि मग आपल्या मनाच्या विरुद्ध जे काही असते ते आपण ऐकूनच घेत नाही, ते आपण आत येऊच देत नाही, आणि याला श्रवण करणे असं म्हणत नाही. म्हणजे जेव्हा आपण आपल्या मनाच्या इच्छेमध्ये जे आहे तेच जेव्हा ऐकत असतो, याचा अर्थ असा आहे की आपण दुसऱ्याचं कदापिही ऐकत नाही. आपण फक्त आपल्या मनाचं ऐकत असतो. आणि आपल्या मनामध्ये एवढं ज्ञान आहे का मग सत्याचं भरलेलं, की आपण जे म्हणू तेच सत्य? असं होऊ शकत नाही. आपलं मन एवढं विशाल आहे का? आपलं ज्ञान एवढं विशाल आहे का? नाही. पण तरीही आपल्याला जे पटत नाही, आपल्या मनाला जे आवडत नाही ते आपण ऐकतच नाही. तर याला श्रवण करणे असं म्हणत नाही. तुमच्या बुद्धीला न पटणारं असेल तरी ऐकून घ्या, त्याला श्रवण करणे म्हणतात. आणि ते आहे दुसऱ्याचं श्रवण करणे. आपल्या मनाला न पटणारं जे पटते तेवढंच ऐकणे म्हणजे आपल्या मनाचं ऐकणे आहे ते. परंतु बुद्ध तुम्हाला पाहून, आता बुद्ध काही असे नसतात की तुम्हाला काय पटते ते सांगतात, असं बुद्ध कदापि करत नाही. बुद्ध सत्य ते सांगतात. असं कोण करते की तुम्हाला काय आवडते ते पाहून सांगतात? तुम्हाला काय आवडते तेच सांगणारे कोण असतात? गली गलीत फिरणारे 10 रुपये देऊन, 20 रुपये देऊन तुमचं भविष्य सांगणारे लोक तुमच्या मनाला जे आवडते ते सांगतात. ते तुमच्या मनाला तुमचा मोठेपणा आवडते ते सांगतात. ते तुम्ही साऱ्या जगाचं चांगलं करता, पण तुमचं कोणी चांगलं करत नाही, तुमचं कोणी भलं पाहत नाही, हेच सांगतात ते सगळ्याला. हे कोणाला पटत नाही बरं? मी सगळ्याचं चांगलं करतो, मी म्हणजे देराचं जेठायचं सगळ्याचं चांगलं करतो, पण कोणी पाहत नाही बा. हे कोणत्या बाईला आवडत नाही, हे कोणत्या माणसाला आवडत नाही. आता घरामध्ये जर माणूस आणि बाई दोघंही जण असतील, आणि तेवढ्यात जर तो भविष्यकार आला आणि त्या माणसाचा असं जर समजा मोठेपणा सांगला तर त्याला ऐका वाटते की नाही? आपल्या बायकोसमोर मोठेपणा कोणत्या माणसाला ऐका वाटत नाही. आणि हे सगळं जसं पाहिजे तसं तो भविष्यकार सांगतो. बुद्ध असं काही सांगत नाही. पैसा भरपूर येते पण पैसा हातात थांबत नाही. आता असं कोण आहे बरं की पैसा हातात थांबत नाही?
कोणाच्या हातात थांबत असते पैसा? हे सगळ्यांना ते कॉमन सांगतात आणि हे आपल्याला आवडते, आपली त्यामध्ये स्तुती असते. बुद्ध असं सांगत नाही. बुद्ध काय सांगतात? जे सत्य आहे, ज्यामध्ये तुमचं कल्याण आहे, मग ते तुम्हाला आवडो की न आवडो. बुद्ध तुम्हाला पाहून, तुमच्या मनातील भाव पाहून किंवा तुम्हाला जे अनुकूल आहे ते थोडीच सांगणार आणि प्रतिकूल आहे ते काही बुद्ध सोडून देत नाहीत. बुद्धांना तुमच्यासाठी जे आवश्यक आहे तर ते सांगणार, तुमच्या असलेल्या मान्यतेनुसार नाही. म्हणजे आपली जी मान्यता असते त्याच्यानुसार बुद्ध सांगत नाहीत. बुद्ध तुमच्या कल्याणाची चिंता करतात. मात्र आपल्याला असं काही आपल्या स्तुतीचं ऐकायचं असते, पण आपल्या स्तुतीचं जे लोक सांगतात त्या बदल्यात त्यांना आपण पैसे देतो, त्यांना पैसे मिळणार, त्याने तुमचे भले किती होणार याच्याशी त्या भविष्यकाराला किंवा त्या पंडिताला काही घेणे देणे नाही. त्याला पैशाशी आणि तिथे जे काही तुम्ही त्याला देता त्याच्याशी घेणं देणं असते आणि त्यातच सर्वसाधारण लोकांना आनंद वाटत असतो. लोक धम्म प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करतात, परंतु ते ऐकण्यामध्ये कोणाला रुची नसते. लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही धम्मकार्य करतो, धम्मकार्य आयोजित केले जातात. प्रवचनापूर्वी लोक जमावे म्हणून काही गाण्याचे कार्यक्रम असतात. लोक त्या गाण्याच्या कार्यक्रमाला भरपूर असतात, पण धम्मदेशनेच्या कार्यक्रमाला फारच कमी लोक असतात. आणि म्हणून गाण्याच्या कार्यक्रमाला भरपूर लोक असतात आणि नंतर जेव्हा प्रवचन सुरू होते, धम्मदेशना सुरू होते, तर गर्दी पांगायला लागते. थोडेसेच कार्यकर्ते नाईलाज आणि शेवटपर्यंत ऐकत असतात, आहे की नाही. एक आपल्या भंतीजी लोक एक कथा नेहमी सांगत असतात की कोणीतरी असा धम्मप्रवचनाचा कार्यक्रम असते, भंतीजी खूप चांगलं प्रवचन देत असतात आणि सगळे लोक उठून जातात, पण एक माणूस मात्र बसलेलाच असतो. मग तो प्रवचनकार म्हणते, भंतीजी म्हणते, अरे सगळ्या लोकांना काही आवडलं नाही, पण तुम्हाला प्रवचन खूप आवडलं वाटते. तर तो व्यक्ती काय म्हणतो, प्रवचन नाही आवडलं भंतीजी, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात ते जे तकिया आहे, ती जी चादर आहे ती माझी आहे, ती मला घरी घेऊन जायची आहे, त्यासाठी मी बसलो. तर पण असं असलं तरी काही कार्यकर्ते असतात की ते ऐकत असतात आणि काही मी सांगितल्याप्रमाणे नाईलाजाने शेवटपर्यंत ऐकत बसतात. आणि जर भोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला असेल तर भोजनाच्या रांगेकडे लोक धावतात. धम्म परिषदाही होतात, तिथे पहा लोकांची किती गर्दी होते भोजनासाठी. अरे भोजन आपण दररोजच करत आलेलो आहोत, अगदी दररोज, पण हा कार्यक्रम धम्मदेशनेचा आहे ना, थोडा तर वेळ धम्मदेशनेला द्यायचा की नाही. भगवान बुद्ध आपल्या कल्याणाचाच विचार सतत त्यांच्या हृदयात असतो, म्हणून ते स्वतःला कल्याण मित्र म्हणतात. भगवान बुद्ध कोण आहेत? कल्याण मित्र आहेत. आणि तुम्हाला पटो न पटो तुमच्या कल्याणाच्याच गोष्टी ते करतात. तर अशा तऱ्हेने बुद्ध सांगू लागले, धम्म उकलवून पटवून देऊ लागले त्या लोकांना, उपासकांना आणि त्या 500 भिक्षूंना. आणि 500 भिक्षूंच्या नंतर त्या ठिकाणी जे उपासक आले, ज्यांनी भगवंताला 3 वेळा विनंती केली की भगवान आमच्यासाठी धम्मदेशना द्या, तर भगवान हे सांगायला लागले, पण मात्र उपासकांचं लक्ष नाही.
उपासकांचं लक्ष दुसऱ्याच गोष्टीकडे. काहींना वाटते केव्हा संपते, वेगवेगळ्या कारणाने पण त्यांचं लक्ष धम्मदेशनेमध्ये नव्हतं. तेव्हा भगवान बुद्ध हे सगळं पटवून द्यायला लागले की माणसाचं हित कशात आहे, माणसाचं अहित कशात आहे. पण श्रोत्यांचं लक्ष मात्र भगवान बुद्धाच्या देशनेकडे नव्हतं. तेव्हा काय झालं, तेव्हा भंते आनंदाने त्या श्रोत्यांमध्ये नजर फिरवली आणि पाहिले तर 2 वेळा प्रार्थना करूनही भगवंतांनी प्रवचन देण्याचे टाळले होते. आणि शेवटी आग्रहास्तव धम्मदेशना सुरू केली तथागतांनी. ते दृश्य बघून आनंदाला आश्चर्य वाटले की अरे, या लोकांनी 3 वेळा भगवंताला विनंती केली आणि तरीही हे श्रवण करीत नाहीत. कसे लोक आहेत हे. एकही श्रोता धम्म श्रवण करण्याच्या मनस्थितीत नव्हता. ते पाहून आनंदाने भगवंताला विचारले. काय विचारले, भगवान आपण कोणाशी बोलत आहात, इथे श्रोता तर कोणीच नाही. एवढे सुंदर प्रवचन आपण देत आहात आणि श्रोते तर जाग्यावर नाहीत. म्हणजे माणूस बऱ्याच वेळा शरीराने जाग्यावर असतो, मनाने मात्र बाहेर असतो. मग हेच तर होते. तुमचं काय, विद्यार्थ्यांचं हे होते. आता तुमचं होते तर लहान मुलांचं काय होत नसेल बरं, की ते वर्गामध्ये असतात मुलं, पण त्यांचं शरीर वर्गामध्ये असते, मन मात्र बाहेर असते, खेळण्याकडे असते, खाण्याकडे असते, मित्राकडे असते. आणि त्यामुळे शिक्षक सांगतात आणि ते नेमकी सांगितलेली गोष्टसुद्धा त्यांना आठवत नाही. त्याचं कारणच ते असते की ते फक्त शरीराने हजर असतात. अगदी तसंच झालं की आनंद म्हणते की भगवान इथे श्रोते हजर नाहीत. एवढं सुंदर प्रवचन आपण देत आहात, याचा अर्थ असा नाही की श्रोते तिथे नव्हते. श्रोते तर तिथे होते, परंतु त्यांचे मन जाग्यावर नव्हते. मन तर भटकतच होते. भंते आनंदाने भगवंतांना पुन्हा विचारले, भगवान एवढा सुंदर उपदेश आपण देत आहात आणि हे लोक ऐकत नाहीत. सुंदर उपदेश किंवा वाईट उपदेश हे ऐकणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. भगवंताच्या उपदेशाने आनंदाचे हृदय कमळ फुलत होते. पहा, भगवंताचा उपदेश सुरू आहे त्या उपासकांसाठी, पण इकडे आनंदाचं हृदय कमळ फुलत आहे. कारण तो ऐकत आहे की भगवान किती सुंदर उपदेश करीत आहेत. बुद्धाची ती मधुरवाणी, ते त्यांचे शब्द, यामुळे अंतरात आनंदाची वर्षा होत होती, अमृत वर्षा होत होती. भंते आनंदचकित झाले की इतका सुंदर उपदेश आणि हे मूर्ख लोक, कोणी डुलकी देतो, कोणी जांभई देतो, कोणाचे मन इकडून तिकडे माकडाप्रमाणे उड्या मारते, तर कोणी विचार करतो. बुद्ध सांगतात हे खरे की खोटे. काही लोक असे विचार करतात की हे खरं आहे की खोटं आहे, शास्त्रात तर असं लिहिलेलं नाही, इत्यादी इत्यादी ते विचार करतात. भगवान म्हणाले, आनंद, श्रवण सरळ नाही. श्रवण करणे ही सुद्धा एक कला आहे. हळूहळू ती साध्य होते. त्यातल्या त्यात धम्मश्रवण ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. धम्मश्रवण करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आनंद, तुझ्या मताप्रमाणे माझा उपदेश सुबोध आहे, म्हणजे तुला माझा उपदेश खूप चांगला वाटतो. परंतु आनंद, ज्या प्राण्यांनी अनेक कल्प कधी बुद्ध धम्म संघाचे नाव ऐकले नसेल, ज्यांनी पशुपक्ष्यांच्या कथा फक्त ऐकल्या असतील, पशुपक्ष्यांच्या कथा म्हणजे एक होता लांडगा, ह्या कथा ऐकल्या असतील नाही का, लांडग्याच्या गोष्टी ऐकल्या. अरे पण ज्याने कधी बुद्धाचं नाव ऐकलं नाही, धम्माचं नाव ऐकलं नाही, संघाचं नाव ऐकलं नाही, अनेक कल्पापासून ज्यांनी बुद्ध धम्म संघ ऐकलाच नाही, त्याच्या मनामध्ये काय श्रद्धा उत्पन्न होईल. ज्यांनी पशुपक्ष्यांच्याच कथा ऐकल्या असतील, ज्यांनी ह्या संसारात दीर्घ काळपर्यंत, खूप काळपर्यंत फक्त काय केलं, मद्यपान केलं, जलक्रीडा केली, नाच गाणे या व्यतिरिक्त काहीच केले नसेल, ज्यांनी आपल्या जीवनाचा अमूल्य समय
व्यर्थच्या गोष्टीमध्ये घालवला असेल त्यांना धम्मश्रवण करणे एवढे सोपे नाही, आहे की नाही? धम्मश्रवण करण्यासाठी मनाची मशागत व्हावी लागते. ज्या शेताची मशागत झालेली असते तेच शेत पेरणीसाठी योग्य होते आणि त्याच शेतामध्ये शेतकरी बीज टाकत असतो. तसं मनाची मशागत झाल्याशिवाय तिथे बुद्धांकुर उगवत नाही. पा मनाची मशागत झाल्याशिवाय माणसाला धम्मश्रवणाची गोडी लागत नाही. ज्यांनी अमूल्य समय व्यर्थच्या गोष्टीमध्ये घालवला असेल त्यांना धम्मश्रवण करणे एवढे सोपे नाही. कारण राग म्हणजे आसक्ती, द्वेष, मोह या तृष्णेमुळे लोक धम्मश्रवण करू शकत नाही. पहा आपण म्हणतो की नाही धम्मश्रवण का करू शकत नाहीत लोक, तर त्याचे कारण आहेत. लोक आसक्तीमुळे धम्मश्रवण करत नाही, द्वेषामुळे धम्मश्रवण करत नाही आणि तृष्णेमुळे मोहामुळे धम्मश्रवण करीत नाही. पूर्वग्रह दूषितमुळे धम्मश्रवण शक्य नाही. भयाच्या कारणामुळे धम्मश्रवण होऊ शकत नाही. जुन्या सवयीमुळे सुद्धा धम्मश्रवण होत नाही. परंपरेच्या विरुद्ध असल्यामुळेही धम्मश्रवण होऊ शकत नाही. जो व्यक्ती परंपरेच्या विरुद्ध असतो तोही धम्मश्रवण करू शकत नाही. नवस करणारा व्यक्ती त्याला भीती वाटते की आपण कसं काय जावं. उपवास करणारे जे लोक आहेत बुद्धाने सांगितलेल्या व्यतिरिक्त जे उपवास करतात त्यांनासुद्धा हे खरंच आहे का, भगवान बुद्ध सांगतात ते सत्य आहे का, यावर संशय निर्माण होतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की एकाच घोड्याच्या रथावर आपण सवार होऊन यात्रा करू शकतो. 2 घोड्यावर जर आपण पाय ठेवले तर आपली यात्रा सुकर होणार नाही, सुयोग्य होणार नाही. आपल्याला 2 घोड्यावर जर आपण पाय ठेवू तर आपण पळून जाऊ.